हॅलो, वेलकम बॅक. SSC सिलेक्शन पोस्ट 2026 ची नोटिफिकेशन आलेली होती. 2-3 दिवस झाले त्याच्यावर आपण सेशनही घेतला. परंतु त्या सेशनमध्ये असं कळालं की वेगवेगळ्या एवढ्या पोस्ट आहे, म्हणजे 3003 प्लस व्हॅकन्सीज आहे. एवढ्या व्हॅकन्सी मधून आपण कोणत्या व्हॅकन्सी करता अप्लाय करू शकतो, म्हणजे 3 प्रकारचे आहे. एक 10वी बेसिस आहे, एक 12वी बेसिस आहे आणि एक ग्रॅज्युएशन बेसिस आहे. त्या तिघांपैकी आपण कशाला अप्लाय करू शकतो? तिघच्या तिघाला अप्लाय करू शकतो का? तर 2-3 गोष्टी पहिल्यांदाच मी क्लिअर करून टाकतो. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते 10वी बेसिस, 12वी बेसिस आणि ग्रॅज्युएशन तिघही वेगवेगळ्या करता फॉर्म भरू शकतात. ज्यांचं 12वी झालेलं ते 10वी बेसिस आणि 12वी बेसिस, आणि ज्यांचं फक्त 10वी झालेलं ते फक्त 10वी बेसिस फॉर्म भरू शकतात. तुम्ही सर्वच्या सर्व पोस्टला 3000च्या 3 पोस्टला वेगवेगळ्या अप्लाय करू शकतात. पण एवढं टेक्निकली आपलं पॉसिबल नाही, कारण की काही टेक्निकल पोस्ट आहे आणि एक्सपिरियन्स युक्त पोस्ट आहे. तर कशाला एक्सपिरियन्स आहे, कशाला नाही आहे, मग मला डायरेक्टली, कारण की बघा 3003 पोस्ट प्रत्येक जाऊन तुम्ही सिलेक्ट करणार, चेक करणार, ते तसं होणार नाही तुमच्याकडून. तोपर्यंत एक्झामची फॉर्म भरण्याची डेटही निघून जाईल. तर मग मी तुम्हाला या सेशनमध्ये हे सगळं कन्फर्म करून देतोय की आपल्या वेस्टर्न झोनमध्ये काय काय. बघा 3003 पैकी वेस्टर्न झोनचेच मी बघितलंय, बाकीचं सेंट्रल, साऊदर्न, नॉर्थ ईस्टर्न वगैरे वगैरे ते एवढं बघायला टाइम नाहीये. त्याकरता मी फक्त आज वेस्टर्नचं सांगणार आहे. ठीक आहे, चलो. तर याची PDF तुम्हाला आज खूप गरजेची असणार आहे, हे मी पहिल्यांदा सांगून देतो. बघा 3030 प्लस व्हॅकन्सी आहे. कॅटेगरीनुसार एवढा आहे आणि हे बेसिक पे आहे. त्यानंतर एवढ्या व्हॅकन्सी आतापर्यंत आल्या होत्या. 2019 पासून प्रत्येक वर्षी एक्झाम होते. कोविड नंतर ते 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. त्यानंतर एवढे 10वी बेसिस, बघा वेगळे 10वी बेसिस वेगवेगळ्या पोस्ट आहे, ह्या 12वी बेसिसच्या वेगवेगळ्या पोस्ट आहे आणि ह्या ग्रॅज्युएशन बेसिसच्या वेगवेगळ्या पोस्ट आहे. आता याच्यापैकी आपण कोणकोणत्या पोस्ट करता अप्लाय करू शकतो हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघून घ्या. एज वाईज मी स्ट्रक्चर ऑलरेडी नोटिफिकेशनच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे, तो एकदा सेशन जाऊन बघून घ्या. तर इथं डायरेक्टली येऊया. ही वेबसाईट आहे, ही वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही भरून घ्या. आता ह्या नॉर्मल डेट्स आहे. एक्झाम आपली होण्याची शक्यता जून मध्ये आहे. अजून डेट त्यांनी दिलेली नाही. दिस इज द ओनली टेंटेटिव्ह डेट. बाकीचे डेट्स ऑलरेडी 4 मे पर्यंत ही म्हणजे फॉर्म भरू शकतात आणि चालू झालेली आहे फॉर्म भरण्याची लिंक. आता बघा एवढ्या तुम्हाला हे दिसतंय. आय नो की हे खूप लहान दिसत असणार, याला मी मोठं करून दाखवलेलं आहे. याची PDF पण तुम्हाला लागणार आहे. ही PDF तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. टेलिग्राम मध्ये गेल्यानंतर मी वाटलं तर लिहून दाखवतो स्पेसिफिकली की आपलं टेलिग्राम नाही, सॉरी, ऍप्लिकेशनची लिंक. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ठीक आहे, स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन आपलं ऍप्लिकेशन आहे. त्याच्यानंतर लॉग इन करा. लॉग इन फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यानंतर असं मोबाईल असतो किंवा लॅपटॉप, मोबाईलवर चालतं किंवा टॅबवर, अशा 3 कांडे असतात. तो आहे तिथं फ्री मटेरियल हे सेक्शन भेटणार. त्या फ्री मटेरियल सेक्शन मध्ये गेल्यानंतर एक SSC सिलेक्शन पोस्ट नावाचा फोल्डर आहे. SSC सिलेक्शन पोस्ट. आता तुम्हाला लगेच भेटणार नाही, कारण की ते खाली आहे. तर खाली असं स्क्रोल डाऊन करा ना, असं वरती 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 न्या. तिथं मी तुम्हाला याची आजची PDF देणार. या PDF तुम्हाला खूप उपयोगी असणार, कारण की हे दिसत नसणार तुम्हाला. बघा, तर मी तरी एकदा दाखवून देतो. बघा, या 4 PDF आहे, 4 पेजेस, 4 स्लाइड्स आहे. ही पहिली स्लाइड्स, त्याच्यानंतर ही दुसरी स्लाइड्स. याच्यामध्ये एक्सपिरियन्सची गरज नाहीये. त्यानंतर एक्सपिरियन्स वाली ही पहिली स्लाइड आणि एक्सपिरियन्स वाली दुसरी स्लाइड. आता मी याला मोठं करतोय. पहिल्याच याला बटा मी झूम करतोय. बघा, झूम मध्ये पहिले तुम्हाला इथे दिसत असेल वेस्टर्न रिजन, सगळे आपले वेस्टर्न रिजन आहे. त्यानंतर हे कोड दिलेले, हे महत्वाचे, हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं तिथं. तर जसं WR 11026 11126 11226 11326 11426 526 हे सिक्वेन्स वाईज दिलेलं आहे. हे ग्रॅज्युएशन, जसं ग्रॅज्युएशन लिहिलेलं आहे. हे हायर सेकंडरी 12th लेवल आहे. हे 10वी लेवल आहे. यांना एक्सपिरियन्सची गरज नाही, फक्त क्वालिफिकेशन आपले ही पोस्ट आहे. आणि क्वालिफिकेशन कशा कशात लागतं, जसं इथं बॅचलर ऑफ सायन्स लागतं फक्त मॅथमॅटिक्स मध्ये, हे बॅचलर ऑफ सायन्स लागतं स्टॅटिस्टिक्स मध्ये, हे ऑर मध्ये या बॅचलर ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असो कोणते असो, ऑर 3 इयर डिप्लोमा ऑफ सिव्हिल इंजिनियर और मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं आहे. तर याच्यामध्ये किती व्हॅकन्सी आहे वगैरे वगैरे मी कट केलेलं आहे. ती PDF मध्ये तुम्हाला दिसून जाणार. तिथं एज लिमिट आणि हे सगळं मिनिमम मॅक्झिमम एज लिमिट दिलेलं आहे. तर तुम्हाला या कोडवर फोकस करायचा आहे. हे कोड महत्वाचे आहे. ठीक आहे, मी हे कट करतो म्हणजे PDF मध्ये तुम्हाला बरोबर दिसेल. आता नेक्स्ट पेज जो आहे, जसं इथं बघा तुम्हाला मोठं दिसत असेल, वेस्टर्न रिजन WR
12,826 नावाची 10वी मॅट्रिक्युलेशन बेसिसवर आहे. मेकॅनिक ही पोस्ट नेम आहे आणि इथं 10वी पास पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, सर्टिफिकेट इन मेकॅनिकल व्हेकल अँड ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ट्रेड याच्यापैकी कोणतं तरी पाहिजे आणि एक्सपिरियन्स नो आहे. आता काही एक्सपिरियन्स बेसिस पण आहे बघा, याच्या मागे खूप मेहनत लागते. ही एक्सपिरियन्स बेस आहे, जसं वेस्टर्न रिजन 14,226 ग्रॅज्युएशन आणि अबव, ज्युनियर केमिस्ट नावाचं आहे. इथं बघा MSc इन केमिस्ट्री और ऍग्रिकल्चर केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री और मायक्रोबायोलॉजी और डेअरी केमिस्ट्री और फूड टेक्नॉलॉजी हे एक आहे. त्याच्यानंतर ऑर मध्ये आहे टेक्निकल इन ऑइल और फूड और केमिकल टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, आणि याच्यासोबत एक्सपिरियन्स आहे बघा BSc विथ केमिस्ट्री ॲज वन ऑफ द सब्जेक्ट अँड 2 years एक्सपिरियन्स. तर इथं एक्सपिरियन्सच्या कॉलम मध्ये यस आहे. ठीक आहे, मी इथं बाजूला सरकतो. हे PDF मध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल HD फॉर्मॅट मध्ये, भलेही आता तुम्हाला इथं छोटं दिसत असेल कारण की स्क्रीन तेवढी आहे तर तेवढं मला घ्यावंच लागेल. ओके, याला स्किप नाही काही करू शकत मी. तर तुमच्याकरता बघा मी अजून एक पेज पुढचं दाखवतो. जसे ग्रॅज्युएशन लेवल आहे, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट आहे. इथं बघा 2 years एक्सपिरियन्स आहे इन मिनरल बेनिफिशन और मिनरल कॅरेक्टरायझेशन फॉर बेनिफिश ऑफ व्हेरियस पोस्ट. ठीक आहे, तर इथं 18 आणि 30 वय आहे. आता हे मी फक्त कोडचे नाव सांगतोय, इथून तुम्हाला क्लिअर कट समजेल. वेस्टर्न रिजनचं दाखवतोय आपलं महाराष्ट्राचं, फक्त पोस्टिंग पण तुमची इथंच असणार आहे. आणि नो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड, तर अशा वेगवेगळे हे नंबर्स आहे, कोड नंबर्स. आणि त्यानंतर हे वेस्टर्न रिजनचं जिथं एक्सपिरियन्स लागणार आहे हे एवढे कोड आहे. म्हणजे तुम्हाला हे टोटल एक्सपिरियन्स आणि नॉन एक्सपिरियन्स प्लस काय बेसिस आहे 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन, हे तिघही फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितले. याची PDF तुम्ही पहिल्यांदा डाउनलोड करा. अतिशय महत्वाचे आहे, ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी प्लीज भरा, कारण की फक्त 100 रुपये आहे. आणि बाकी SC ST किंवा फिमेल किंवा मला वाटतं फिमेल नाही, SC ST, हँडिकॅप आणि एक्स सर्व्हिसमॅन या चौघांना तर माफ आहे, त्यांनी किती फॉर्म भरले तरी चालतात. फक्त टेक्निकली तुम्हाला तो सांगून देतो की तुम्ही क्वालिफिकेशन टाकल्यानंतर या कोड करता तुम्ही एलिजिबल आहात. तर जेवढे अप्लाय करायचे तेवढे करा, प्रत्येक पोस्ट करता 100 रुपये असं. ठीक आहे, तर एकच दिवसाची एक्झाम आहे. एक्झाम मध्ये पेपर पॅटर्न काय असतो, कशात एक्झाम होते, काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय काय लागतं, कसं फॉर्म भरायचा, मी हे सगळं ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे लाईव्ह सेशन मध्ये. आता हा मी रेकॉर्ड करतोय, अपलोड लगेच होऊन जाईल. ठीक आहे, तर इथं थांबतो. याच्यावरही काही तुम्हाला अजून डाऊट असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. आणि नॉर्मली आपण रात्री 9:15 वाजता भेटतो, तिथेही तुम्ही लाईव्ह मध्ये मला विचारू शकतात, कारण की ती आता 26 एप्रिलच्या हायकोर्टच्या एक्झाम करता सिरीज चालू आहे. तर तिथं आपण भेटणार आहोत रात्री 9:15 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जाताना प्लीज सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.